कधी हसणार वा. आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी माझी तुला जपणार वा वा. आहे. नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आता आपण आहोत लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहेत भावना आणि वेंकी, अर्थात अक्षय आणि महेश. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत थँक्यू. आणि तुम्हाला दोघांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज थँक्यू सो मच. रक्षाबंधन आहे आणि तुम्ही ऑन स्क्रीन भावा बहिणीच्या भूमिकेत असतात. तर आज तेच आपण थोडंसं गप्पा मारणार आहोत, थोडंसं पडद्यामागचं जाणून घेणार आहोत. तर अक्षय, सुरुवात तुझ्यापासून करतो. येस. तुम्ही सगळ्या भावंडांची खूप धमाल चालते ना सेटवरती, हो. आणि लक्ष्मी निवास मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम तर मिळतंय, पण तुम्हाला सगळ्या भावंडांना प्रेक्षकांचंही भरभरून प्रेम मिळतंय. तर त्या आय थिंक कुटुंबावरची मालिका सुरू झाली तेव्हा वाटत होती, पण त्यानंतर कुटुंब विखुरलेलं आपण दाखवत होतो बरेचदा. पण त्यातही काही भावंड अशी होती ज्यांनी कुटुंब धरून ठेवायचा प्रयत्न केला. त्यापैकी जान्हवी, वेंकी आणि भावना ही 3 पात्र आहेत. त्यामुळे पहिल्यापासूनच त्यांचं ऑनस्क्रीन बॉन्डिंगही तितकं छान होतं आणि ऑफस्क्रीन बॉन्डिंगही आम्ही अचानक सगळे छान जेल झालो. आणि इतर आमचे भाऊ जरी निगेटिव्ह असले तरी सुद्धा ऑफस्क्रीन आम्ही सगळे खूप छान मज्जा करतो. रादर एकत्र असलो की दिवस कसा जातो तेही आम्हाला कळत नाही. त्यामुळे एकत्र सीन्सची आम्ही कायम वाट बघत असतो. आणि लक्ष्मी निवास जसं कुटुंब कसं जपावं हे आता सगळ्यांना प्रेक्षकांना दाखवून द्यायचा जो प्रयत्न केलाय ना, तो आम्हाला पण जाणवतो पर्सनली सुद्धा, की आपण एकत्र असलो की किती गोष्टी चांगल्या होतात, सोप्या होतात आणि किती मजा येते, किती पटकन दिवस जातो किंवा बोर्डमच येत नाही आम्हाला फार. त्यामुळे एकत्र असण्याची ती मजा आम्हाला या मालिकेमुळे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. काय बात आहे, महेश? वेंकीचं मुळात तिन्ही बहिणींवर खूप प्रेम आहे. म्हणजे जान्हवी, भावना आणि मंगल जी मोठी बहीण आहे. विशेष करून जान्हवी आणि भावनावर जास्त त्याचं प्रेम आहे. भावनाचा आणि वेंकीचा बॉन्ड हा खूपच म्हणजे अगदी तिच्या डोळ्यातून सुद्धा त्याला कळतं की काय ही नाराज आहे की काय झालं हिला, असा त्या दोघांचा बॉन्ड आहे. आणि ऑफ कॅमेरा देखील महेश आणि अक्षया आमच्या दोघांचाही तितकाच असा बॉन्ड आहे. म्हणजे आम्ही एकत्र, मगाशी सांगितल्याप्रमाणे आम्ही जेवायला सुद्धा एकाच रूम मध्ये सगळे भावंड बसतो, म्हणजे जेव्हा लंच ब्रेक होतो तेव्हा. आणि अशी वेगवेगळं असलं तरी शूटिंग वेगवेगळं असलं तरी अशी आमची धमाल रोजच सुरू असते. त्यामुळे असं होतं की यार कधी आता आपल्याला कॉल टाइम येईल आणि कधी आपण एकत्र शूट करू, अशी फुल धमाल सुरू असते. म्हणजे सणासुदीला पण तुम्ही शूटच्या निमित्ताने, अक्षय, बऱ्याचदा बाहेर असतात. म्हणजे तू तर कोल्हापूरला होती बरीच वर्ष तुझ्या जीव रंगाच्या शूटच्या निमित्ताने, ती पण तिचीच मालिका होती. तर हेच कुटुंब असताना आपलं सेटवरचे सगळे, तर घरच्यांची आठवण येऊ देत नाहीत ना? अर्थात म्हणजे तरच तुमचा शो इतका सक्सेसफुल होऊन चालू शकतो खूप वर्ष. कारण तुमचं सेट हा तुमचा कुटुंब होऊन जातं. त्यामुळे तुम्हाला कळत नाही आपण काम करतोय का आपण एक छान गोष्ट एन्जॉय करतोय. तर माझ्यासाठी प्रत्येक मालिका माझी अशीच होती की ज्याच्यामध्ये एक फॅमिली म्हणून आम्ही खूप एन्जॉय केलंय. आत्ताही फॅमिली म्हणून आम्ही एन्जॉय करतोय. त्यामुळे ही आपलीच गोष्ट चालू आहे असा एक फील आम्हाला सारखा येत असतो. आम्ही कुठली तरी कॅरेक्टर्स प्ले करतोय असं फार कमी वेळेला आम्हाला जाणवतं. पण थकवा हा इतरांच्या सगळ्यांच्या गमती जमतीने आणि एकत्र असण्याने कमी होतो. त्यामुळे घरच्यांची आठवण येऊच देत नाही. पण सगळ्यात महत्वाचं, तुझ्या जीव रंगाने तुला बरकत मिळाला भाऊ. तू तर दरवर्षी राखी बांधतेस हो. न विसरता. तर या मालिकेच्या निमित्ताने वेंकी, दुसरा एक भाऊ मिळालाय का? ऑब्व्हियसली येस. आणि वेंकी आहे, हरीश आहे, संतोषदा आहे. आता मी म्हणलं तसं हे जरी ऑनस्क्रीन निगेटिव्ह वाटत असले तरी ऑफस्क्रीन खूप गोड माणसं आहेत. आणि हे तिघही जण आमच्यासाठी खूप स्पेशल आहेत आणि कायमच असणार आहेत. त्यामुळे नाती जोडत जोडत पुढे जाण्याचा प्रवास हा मला तरी खूप छान वाटतोय की प्रत्येक सिरियलमध्ये खूप नाती जोडली जात आहेत, मित्र मिळत आहेत नवीन नवीन. आणि हे मित्र त्या त्या म्हणजे तेवढ्या काळापुरते नसून ते लाईफ टाईम आपल्या सोबत राहतात. त्यामुळे आणखीन छान वाटतं. महेश? खरंय. म्हणजे आपण घरी कमी आणि सेटवर जास्त असतो. त्यामुळे सेटवरचं एक वेगळं कुटुंब आपलं तयार झालेलं असतं. त्यामुळे आपण बोलतो नाही का, एकमेकांचा लळा लागतो.
म्हणजे एक जरी नसला तरी असं वाटतं यार त्याचं नाही का कॉल टाइम, यार तिचं नाही का कॉल टाइम, यार मग तिला व्हिडिओ कॉल करा किंवा त्याला व्हिडिओ कॉल करा. असं करून पण आम्ही एकमेकांची खेचत असतो, मजा मस्करी करत असतो. सो तो हा एक बॉन्ड तयार झालेला आहे आणि तो लाईफ टाईम राहील नक्कीच. पण मला एक प्रश्न असा आहे की त्या सगळ्या बहिणींमध्ये तुझी लाडकी बहीण कोण, सगळ्यात लाडकी? अर्थात म्हणजे जसं लिखाणातून आलंय किंवा त्या गोष्टीमध्ये आहे तसं त्याचं जान्हवीवर जास्त प्रेम आहे आणि भावनावर म्हणजे सुरुवातीला असं होतं की तिचं लग्न खूप उशिरा म्हणजे होतच नसतं सुरुवातीला. सो त्याबद्दल त्याला एक असा तिच्याबद्दल सहानुभूती असते की यार माझ्या मोठ्या बहिणीचं जरा चांगलं व्हावं असं तसं. सो तो एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर त्याच्या मनात भावनाविषयी आहे. त्यामुळे असं दोन्ही हां. बहिणींसाठी हां. वेगवेगळी वेगवेगळे relations आहे. आहेत. त्यामुळे वेंकी भावनाचं मॅच्युअर रिलेशनशिप ॲक्चुअली आहे हां. आणि जानू आमच्यासाठी छोटं एक बाळ आहे हां. आमचं. त्यामुळे सो त्याच्यात असं तिचे लाड हां. जास्त. हम्म. त्यामुळे त्याच्यात असं वर्गीकरण करता येणार नाही. अक्षया, आपण सध्या बघतो की एकत्र कुटुंब पद्धतीवरती भाष्य करणाऱ्या खूप कमी मालिका किंवा चित्रपट येतात. पण त्यातली आपली मालिका अशी आहे की ज्यातून त्या गोष्टीवर खूप चांगल्या पद्धतीने प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बरोबर. आणि नावच लक्ष्मी निवास आहे म्हटल्यावरती सगळे एकाच छताखाली राहणारे निश्चितच होतं. येस. तर तुझं काय मत आहे एकत्र कुटुंब पद्धतीवरती? मला तर वाटतंच की एकत्र कुटुंब पद्धती चालत राहावी. अर्थात त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स हळूहळू जसं जसं जनरेशन्स बदलत आहेत तशा तशा वेगवेगळ्या आहेत. परंतु नाती जपणं खूप महत्वाचं आहे. मग ते तुम्ही एकत्र राहून जपा, वेगवेगळं राहून जपा, पण ते जपणं अत्यंत महत्वाचं महत्वाचं आहे. आहे. एकत्र राहण्याने व्यक्तिमत्वात फरक पडतो असं मला वाटतं किंवा माणूस म्हणून तुम्ही खूप बदलता, खूप अवेअर असता सगळ्या गोष्टींबाबत. पण तो पर्सनल चॉईस झाला. आता एखाद्याला ते आवडू शकतं, एखाद्याला नाही आवडू शकत. मला विचाराल तर मला आवडतं. अक्षयाला खूप आवडतं एकत्र राहायला सगळ्यांबरोबर. रादर जास्तीत जास्त ग्रुप ऍक्टिव्हिटीज सुद्धा मला खूप आवडतात. फॅमिली टाइम खूप आवडतो. सगळे नातेवाईक मला सारखे एकत्र असलेले खूप आवडतात. पण मला असं वाटतं की बदलत्या सगळ्या काळानुसार काही गरजा सुद्धा असतात लोकांच्या की थोडासा मी टाइम हवा असतो किंवा थोडा वेळ आपल्याला एकटं राहायला सुद्धा आवडतं. तर मग त्याचा बॅलन्स साधणं हे खूप इम्पॉर्टंट आहे important आहे. आत्ताच्या काळात. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तू जो प्रश्न विचारलास त्यावर मला एवढंच वाटतं की तुमचं काहीही मत असलं एकत्र किंवा विभक्त कुटुंबाबद्दल तरी सुद्धा नाती जपणं हे सगळ्यात जास्त सगळ्यात. महत्वाचं असणार आहे. तुम्ही पण एकत्रच कुटुंब असा हो. तुमचं हार्दिक आणि तुमचं Yes. हो. फॅमिली. येस, एकत्र कुटुंब. तर कसं सगळ्यांशी ट्युनिंग जुळतं? कमाल मस्त. म्हणजे हार्दिकचा भाऊ मोठा तो माझ्यासाठी माझा दादाच आहे. आणि आमची पुतणी पण आहे आणि सासू सासरे आहेत. त्यामुळे एकत्र आम्हाला खूप मजा येते. रादर आम्ही खूप चांगला वेळ मी एकत्र घालवू शकते. त्यामुळे सुट्टीचा दिवस माझा जो Family पण असतो खूप गोड येते. मी पण हो. सुट्टीचा दिवस जो असतो तो सगळा घरी घालवते मी. माझ्या घरी पुण्यात असतात सगळे. त्यामुळे एकतर आई बाबा पण माझ्या घरी येतात मग. सो सगळे एकत्र अनुभवतो तो क्षण. आणि झीनेच तुला एक ओळख दिली, पाठकबाई म्हणून तुला आजही ओळखलं जातं. हो. म्हणजे अक्षया देवधर म्हटलं म्हणजे पाठकबाई हे आता गणितच आपण म्हणूया. हो. त्याच्यानंतर पण तू बरीच कामं केली. आता पुन्हा एकदा लक्ष्मी निवास. हम्म. तर झी मराठी हे तुझ्यासाठी एक टर्निंग पॉईंट ठरला आपण म्हणूया का? किंवा झी मराठी म्हणजे हो. अक्षयासाठी एक घरच आहे, ऑफकोर्स कारण तिला ऑफकोर्स. स्वतःची ओळख झीने दिली. येस येस 100%. टेलिव्हिजन मध्ये माझं पहिलं पाऊल पडलं ते झी मराठीमुळे. हो. त्यामुळे ही जी काही ओळख मिळाली, जे काही मी आज इथपर्यंत येऊ शकले ते झी मराठीमुळेच. आणि आता ऑगस्ट 2026 मध्ये मला 10 वर्ष पूर्ण होतील झी सोबत हो, काम हो, करून. हो. त्यामुळे 10 इयर्स ऑफ झी मराठी आहेत ही माझ्यासाठी आणि खूप मेमोरेबल प्रवास होता हा सगळा. त्यामुळे झी ही कायम माझ्यासाठी स्पेशल आठवण राहणार आहे. महेश, अक्षय 3 गोष्टी की ज्या तुला वाटतं की एक बहीण म्हणून अक्षयाने कधीही बदलू नयेत, आणि अशा 3 गोष्टी की ज्या तुला वाटतं की ते अक्षयाने स्वतःमध्ये बदल करावा. ती आता जशी आमच्याशी वागते ती तू तशीच राहावीस. जी हसत खेळत येतेस रूममध्ये असा फ्रेश आणि स्माइली चेहरा घेऊन तू तशीच राहावीस आणि असंच प्रेम करत राहा. आशीर्वाद पण असू दे तुझा. बस. आणि अशा 3 गोष्टी की ज्या तिने बदलाव्यात असं तुला वाटतं. अजून तरी तसं काही मला असं काही जाणवलं नाही. पण म्हणजे असं परफेक्ट बहीण आहे. हो 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 नक्कीच नक्कीच त्या वाटतं. नक्कीच. पण आम्ही असं ऐकलं ती खूप मितभाषी आहे, ती फटकन
कोणाशी बोलत नाही. हो ते तर आहे मला मग हे म्हणजे बदलायला सांग ना तिला, हा हा स्वभाव बदलायला सांग. नाही पण असं तसं मी पण आहे कारण ना हो. पटकन म्हणजे अरे कोणाला आवडेल की नाही आवडेल आपण जाऊन डायरेक्ट कसं बोलावं किंवा त्यामुळे ते मलाही असं वाटायचं पण ते असं वाटतं की ठीक आहे जरा लेट जरी एखाद्यापर्यंत पोहोचलो तरी ठीक आहे पण जेव्हा पोहोचू तेव्हा मग तो कायमचा होऊन जाईल वा. असं म्हणजे परफेक्ट बहीण आहे. येस येस आणि अक्षय व्यतिरिक्त सेटवरची तुझी आवडती बहीण कोणती, अक्षय सोडली तर? मग जान्हवी आहे मंगल पण आहे पण तिचं थोडंच होतं म्हणजे तिचा ट्रॅकच तो थोडा असा होता सो त्यामुळे ती लवकर गेली पण जान्हवी आहे. अक्षय, एक आपण म्हणतो की सणासुदीच्या काळात सण प्रत्येकासाठी एक उत्सव असतो आणि कलाकार म्हटले म्हणजे त्यांना बऱ्याचशा वेळ सेटवरच राहावं लागतं. दिवाळी असेल किंवा इतर महत्वाचे सण असतील तर तुम्हीच तुमचे कुटुंब असतात. अगं आता ठीक आहे, नशिबाने तू पण ठाण्यातच राहते, हार्दिक पण ठाण्यातच आहे, पण जेव्हा तू कोल्हापुरात राहायचीस तेव्हा तुझ्या घरचे पुण्यात राहायचे, हार्दिकचे ठाण्यात राहायचे किंवा इतर पण अनेक कलाकार असतात, तर आठवण येते तेव्हा घरच्यांची किंवा तेव्हा कसं बॅलन्स तुम्ही करतात? कारण of प्रेक्षकांना course. दिसतं त्यांची लाडकी पाठकबाई, पण पाठकबाई ते कॅरेक्टर जगण्यासाठी अक्षयाने काय काय कष्ट घेतलेत ते हो, कळणं गरजेचं आहे हो. ना. अगदी बरोबर आहे की घरापासून एवढं लांब राहून शूटिंग करणं खूप अवघडच होतं. पण आपण जसं म्हणालो की कुटुंब जेव्हा तयार होतं ना तेव्हा मग आपण सगळ्यामध्ये कुणीतरी आई शोधतं, बहीण असते, आपला भाऊ असतो, मित्र असतो. अशी सगळी नाती आपण बनवून ठेवलेली असतात. त्यामुळे मग ते कुटुंब त्या सगळ्याची भर करतं. असं मला कायम जाणवलेलं आहे. त्यामुळे आपल्या घरच्यांची आठवण तर आपल्याला येतेच. येतेच. त्यामुळे सुट्टीचा दिवस आतुरतेनं आम्ही वाट बघत असतो की कधी एकदा घरी जाता येतंय. पण काही सण असे असतात की जेव्हा आम्हाला सुट्टी नाहीच मिळत, त्याला काही करू नाही शकत. आता जसं की रक्षाबंधन की सुट्टी नाहीये. पण ठीक आहे, आता व्हर्च्युअली तरी आपण बघू शकतो एकमेकांना, भावांना फोन होऊ शकतो, व्हिडिओ कॉल होऊ शकतो. तर हे खूप सोयीचं झालंय मला वाटतं. पूर्वीच्या काळी तर पत्र, तार लिहून पोस्टाने वगैरे यायच्या. तर आपल्याला म्हणजे बघायला मिळायचं नाही ना, त्यामुळे ती बघण्याची एक ओढ असायची पूर्वी. तर आता या काळात या माध्यमातून तरी आपल्याला भावांपर्यंत पोहोचता येतं किंवा जवळच्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येतं. तर मला असं वाटतं हे सुखकर झालंय. त्यामुळे आता आठवण आली की पटकन एक फोन होतो, पटकन एखादा व्हिडिओ कॉल होतो. त्यामुळे बरं वाटतं. पण फिजिकली जाऊन भेटणे किंवा तो सण साजरा करणे त्याच्यात मजा याची वेगळी आहे. कसर कधीच भरून नाही निघू शकत जर का तुम्ही खूप लांब असाल तर. पण कामाच्या या सगळ्या रगाड्यामधून तुम्हाला खूप कमी वेळ मिळतो, पण ते थोडंसं ॲक्सेप्ट केलेलं असतं. आपल्या क्षेत्रांमध्ये तरी हो, जे कोणी कामं करतायत त्यांच्या तर आय थिंक बॅक ऑफ द माइंड हे सतत चालू असतं की मला जायचंय पण बहुतेक मी नाही जाऊ शकणार हे ठेवलेलं असतं. जर मिळालं तर वेल अँड गुड, नाही मिळालं तर आनंदाने पुढे जात राहणे हे महत्वाचं. अशी एखादी आठवण आहे का की तुला आवर्जून जायची इच्छा होती रक्षाबंधनला, पण अचानक काम आलं आणि काही कारणास्तव तुला जाता नाही आलं, तुला तुला ते शल्य अजूनही म्हणत, अशी एखादी आठवण आहे? ऍक्च्युली मी असं पर्टिक्युलर सण नाही सांगणार मी, पण ऑलमोस्ट आता सिरियल लक्ष्मी निवास सुरू होऊन 2 वर्ष झाली आहेत. तर मागचे 1-2.5 वर्ष तरी मी कोल्हापुरात नाही गेली आहे. तर मला असं कायम वाटायचं कोल्हापुरातनं बाहेर पडताना की शक्यच नाही यार, मी दर महिन्याला एकदा तरी जाईनच कोल्हापुरात. पण पुण्यात आल्यानंतर वेगळ्या कामांमध्ये व्यस्त झाले, लग्न झालं, मग पुढचं काम आलं, मग सिरियल सुरू झाली. तर या सगळ्या व्यापात मला कोल्हापूर मी बघितलंच नाहीये. तर मला ते कुठेतरी जाणवतं की यार मी असं म्हणायचे की मी 1 महिना पण नाही राहू शकणार कोल्हापुरात न जाता. आता मला 2-2.5 वर्ष होतील मी कोल्हापुरात पाऊलच नाही टाकलं. तर ते मला अजूनही फील होतंय की मला कधी वेळ मिळणार आहे आणि मी जाणार आहे कोल्हापुरात परत. महेश, तुझी एखादी अशी आठवण? पूर्वी आता जसं ही म्हणाली की पोस्टाने राखी वगैरे यायची तर माझी एक मोठी बहीण साताऱ्याला असते. तर फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मग अगदी म्हणजे 22-25 वर्षांपूर्वीची असेल ती. तर तिची राखी उशिरा आली म्हणजे रक्षाबंधन होऊन गेलं आणि ते तिची राखी आलीच नाही. तर मी लिटरली खूप रडत होतो आईला, की अक्काने, मी अक्का म्हणतो मोठ्या बहिणीला, की मला राखी नाही पाठवली, तिने राखी नाही पाठवली. आई म्हणाली, "अरे येईल जरा खूप लांबून येणार आहे त्याच्यामुळे ते असं झालं. तर मी तुला इथून आणून दुकानातून आणून बांधते." नाही म्हटलं, "मला तिचीच राखी पाहिजे, तिचीच राखी पाहिजे." अख्खा दिवस गेला आणि संध्याकाळी पोस्टमन आला आणि
ते राखी घेऊन आला आणि आई म्हणाली अरे हे बघ आले. आणि ती मगाशी मी म्हटलं ना ते एक आता काल मी एक रील बघितलं होतं की जुन्या राख्या कशा होत्या त्याची स्पंजवाली राखी आणि एवढी मोठी अशी हो. राखी. मी एवढा खुश झालो होतो एवढा म्हणजे जेवढं रडलो होतो त्याच्यापेक्षा कैक पटीने मी खुश झालो होतो. बाबा. अशी तू आता ती कोल्हापूरचं म्हटलीस ते लोकेशन खूपच भारी होतं. म्हणजे आम्ही पण कारण शोधायचो कोल्हापुरात तुमच्या सेटवर यायचं. हम्म. कारण तिथे आल्यावरती एक वेगळीच मजा होती, एक वेगळंच प्रसन्न वातावरण राहायचं. ते दिवस तू मिस करतेस, ते गाव तू मिस करतेस, त्या गावात ते शूट चालायचं. हो ऑफकोर्स मिस करते. आणि पहिलं शूटिंग होतं माझ्यासाठी ते टेलिव्हिजनचं पहिलं शूटिंग. पहिल्यांदा एवढं काम करायला लागले होते मी स्क्रीन समोर. त्यामुळे ऑफकोर्स आठवतं, शेत आठवतं, शेतात उभं राहणं आठवतं, हो. कंटिन्युअस निसर्गात शूट करणं आठवतं. आणि मी कधीच शहरात वाढलेली मुलगी, मी पुण्यात वाढलेली हो, मुलगी, हो. त्यामुळे शहर कधी सोडून गेलेलेच नव्हते आणि डायरेक्ट कोल्हापुरात पाऊल ठेवलं होतं. म्हणजे मी इथपर्यंत होते की मुंबईत कसं जाणार यार, पुणे सोडून जाऊच शकत नाही मुंबईत काम करायला, आणि मी कोल्हापुरात शूटिंगला गेले होते. तर मला असं वाटतं की खूप भारी घडली ती गोष्ट माझ्यासाठी, की मी खूप निसर्गाच्या जवळ गेले त्याच्यामुळे. आणि तो अनुभव, तो निसर्ग, ते शेत आणि तिकडचं सगळं संस्कृती, खाद्य संस्कृती, गोड माणसं, प्रेमळ स्वभाव, ते मी कधीच नाही विसरू शकणार. त्यामुळे ते कमाल आहे माझ्यासाठी. केव्हा ते महेश, जाता जाता बहिणीसाठी जर एक गाणं तुला कुठलं डेडिकेट करायचं असेल तर कुठलं करशील? यार, मी तसा गाणारा नाहीये पण गाऊन दाखवून. आजचा दिवस खूप छान आहे, आपण कोणी सिंगर नाही, पण तुझ्या परीने एक प्रयत्न बहिणीसाठी. कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. चलो, थँक्यू थँक्यू सो थँक्यू मच. थँक्यू. आणि तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा. Thank जाता you so जाता much. आपल्या Thanks. प्रेक्षकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा तुमच्याकडनं. टीम लक्ष्मी निवास आणि आम्हा दोघांकडून तुम्हा सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि Thanks. तुम्हाला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा आणि विश Thank ऑल द you. बेस्ट. भेटत राहू. Thank you. थँक्यू.